नमस्कार. चंद्रपूर महानगरपालिकाच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत आहेत शीतल गुरनुले. प्रभाग क्रमांक 2च्या त्या उमेदवार आहेत आणि शास्त्रीनगर इथे आहेत. मॅडम, लोकराज्य टीव्हीमध्ये आपलं स्वागत. काय सांगाल, आता प्रचाराला वेग वाढतो आहे, आपण प्रत्येक दारी प्रभागात मतदारांच्या दारी आपण जात आहेत. यापूर्वी देखील आपण राजकीय अनुभवलेला आहे. कुठल्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावं लागतं आणि कुठली कामं आपण करतो, नागरिकांशी कसा ताळमेळ असतो, काय सांगाल? मी शीतल रवींद्र गुरनुले, प्रभाग क्रमांक 2 इथून मला उमेदवारी दिलेली आहे. आम्ही प्रचार करायला जाताना आम्हाला समस्या एकच असते की नाल्या असो, रस्ते असो, सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचं समस्या एकच असते की तुम्ही बरोबर विकास करा आणि आम्ही त्या विकासाला समोर जात आहोत. प्रत्येकांची समस्या सोडवून राहिलेले आहोत. आम्ही नाल्याचे असो, आरोग्याचे असो, सगळे काही प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच. ते पर्यावरणाच्या हेतूने किंवा आरोग्याच्या हेतूने किंवा अंगणवाडी असेल, महानगरपालिकेच्या शाळा असतील, यामध्ये पुरेसे शिक्षक किंवा पाहिजे त्या पद्धतीने तिथे संधी उपलब्ध होत नाही किंवा पाहिजे त्या पद्धतीने त्याकडे लक्ष प्रशासनाचं नसते. अशा वेळेस आता आपण निवडून गेल्यानंतर काय करावं असं वाटतं तुम्हाला? आम्हाला असं वाटते की जिथे हे आपलं आरोग्याचा प्रश्न असेल तो प्रत्येक ठिकाणी आरोग्यवर्धिनी चालू झालेली आहे आपल्या प्रभागामध्ये. त्यामध्ये लोक जात नाहीत, तिथं लोक जायला पाहिजे. आम्ही निश्चय केला आहे की अजून काही चांगल्या गोष्टी आरोग्याच्या असो किंवा जे प्रदूषण आहे त्याच्यावरसुद्धा आपण काही विचार प्रशासनाने करायला पाहिजे. ह्या अशा सर्व काही गोष्टी आम्ही करू इच्छित. नक्कीच महिलांसाठी काही रोजगाराचे प्रश्न असतील किंवा परत अशी कुठली, आता आपण नगरसेवक झालात तर प्राथमिकतेने कुठल्या गोष्टी आपण करावं असं वाटतं तुम्हाला? स्त्रियांना जसं की लाडकी बहीण योजना चालू झालेलीच आहे, स्त्रियांना त्याचा प्रत्येक स्त्रीला लाभ मिळत आहे. तसेच अजून जे बचत गट आहे त्यांच्या याच्याने आम्ही त्या याचा म्हणजे पूर्ण आम्ही विकास करू. प्रत्येक महिलांना रोजगार देऊ काही ना काही, अंगणवाडीतर्फे असो किंवा बचत गटातर्फे त्यांना रोजगार आम्ही उभा करू. मी हे शाश्वती देते. नक्की शेवट इथल्या मतदारांना आता काय आव्हान करणार? आमचं आव्हान एवढंच आहे की आमच्या चारही उमेदवारांना, मी शीतल गुरनुले, पूजा केळझरकर, आमची भाजप शिवसेना युती झालेली आहे, पूजा केळझरकर असो, अनुजा तायडे आणि आमचे काकाजी विठ्ठलराव डुकरे जे अनुभवी आहेत, आमच्या पूर्ण पॅनलला जनतेने निवडून द्यावं. आम्ही त्यांचा नक्कीच सर्वांगीण विकास करू. प्रत्येक प्रश्न आम्ही त्यांचे सोडवू अशी मी ग्वाही देते. नक्कीच. होत्या शीतल गुरनुले यांनी सांगितलं की हा खरा तर त्यांचा अनुभव देखील आहे आणि यांच्यासोबत आत्ता पॅनलमध्ये देखील अनुभवी आहेत. त्यामुळे अनुभवी आणि नवीन चेहरे यांची सांगड घालत समजा इथल्या त्यांना साथ दिली तर नक्कीच विकासाला गती देऊ असं एकंदरीत यांचा ठाम विश्वास किंवा अशी ग्वाही त्यांच्याकडनं लोकराज्य टीव्हीच्या माध्यमातून पुढे येत आहे. संविधानाचा जो अधिकार आहे तो अधिकार बजवायचा आणि नक्कीच 15 तारखेला आपल्या बूथवर जाऊन चांगल्या उमेदवाराला निवडून द्यायचा आहे. कॅमेरामॅन राजूसह मी नितेश डोंगरे, चंद्रपूर.